Second chapter, Life Process in Living Organism, Part First, Living Organism and Life Process. Second point is living organism and energy production. Third one, some nutrients and energy efficiency. Fourth one, cell division, a life process. विद्यार्थी मित्रांनो, जीवन प्रक्रियामधील हे 4 मुद्द्यांचा माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर या अगोदर तुम्हाला काही आठवते का? हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट यूजफुल फॉर बॉडी. अन्न पदार्थातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयोगी असतात, कोणकोणते फूड स्टफ घेतो आपण आणि कोणते न्यूट्रिएंट्स आहेत की जे आपल्याला शरीरासाठी उपयोगी आहेत. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. बॅलन्स डाएट म्हणजे काय, कोणत्या प्रकारचा आपण बॅलन्स डाएट घेतो. थर्ड क्वेश्चन इज विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय मसल्स इन बॉडी. आपल्या शरीरातील स्नायू हे कोणकोणते कार्य पार पाडतात. फोर्थ क्वेश्चन इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. कोणकोणते डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत आणि त्याचा शरीरासाठी काय उपयोग होतो. विच आर दे. रिमेंबर फिफ्थ क्वेश्चन, which system is an action for removal of waste material produced in human body. मानवी शरीरात जे वेस्ट मटेरियल तयार होते ते बाहेर टाकण्यासाठी कोणती सिस्टीम कार्य करते. सिक्स्थ क्वेश्चन इज व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ऊर्जा निर्मितीसाठी रक्तभिसरण संस्था किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम कशी कार्य करते. अँड सेवन क्वेश्चन इज हाऊ आर द वेरियस प्रोसेसेस ऑकर इन ह्युमन बॉडी कंट्रोल्ड. इन हाऊ मेनी वेज. मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया चालतात आणि त्यांचं कशा प्रकारे नियंत्रण केलं जातं, कोणत्या प्रकारे, किती प्रकार आहेत त्याचे. तर आपण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या पाठातून मिळवणार आहोत. लेट अस स्टार्ट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. सजीव आणि त्यांचे जीवनक्रिया. व्हेरियस ऑर्गन सिस्टम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, संस्था आहेत आणि त्या अविरतपणे काम करतात. अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टम लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी अँड कंट्रोल सिस्टीम. पचन संस्था, रक्तभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था आणि नियंत्रण संस्था. डिफरंट external and internal organs are performing their functions independently but though a complete coordination. ह्या ज्या वेगवेगळ्या शरीराच्या आतील आणि बाह्य अवयव आहेत ते स्वतंत्रपणे काम करतात, परंतु हे सगळं घडतं ते सगळं कोऑर्डिनेशननी किंवा समन्वयातून घडून येतात. एका संस्थेचा हा दुसऱ्या संस्थेशी कोऑर्डिनेशन असतं, समन्वय असतो आणि त्याच्यामुळेच शरीराची अविरतपणे वाढ विकास होत असतो. धिस ओव्हरऑल सिस्टम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल ऑर्गॅनिझम. ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम सर्वसाधारणपणे कमी जास्त प्रमाणात सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये चालू असतात.
Those are in need of continuous source of energy for this purpose. ह्या ज्या क्रिया चालवण्यासाठी त्यांना सातत्याने एनर्जीची गरज असते. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. कार्बोहायड्रेट्स आहे, फॅट्स आहे, लिपिड्स आहे, हे महत्त्वाचे एनर्जी सोर्सेस आहे आणि याच्यापासूनच एनर्जी ही शरीराला प्राप्त होते. कोणाच्या माध्यमातून? तर सेलमध्ये जो काही मायटोकॉन्ड्रिया असतात, या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने ह्या सगळ्या प्रक्रिया चालू असतात. इट इज नॉट लाईक दॅट ओनली foodstuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. ऊर्जा मिळवण्यासाठी फक्त अन्नाचीच गरज असते असं नाही, तर त्यासोबत ऑक्सिजन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आवश्यक असतो. ऑल दिस दॅट इज foodstuff and oxygen are transported up to the cell via circulatory system. Beside, it is coordinated by the control system of the body. ह्या ज्या सगळ्या फूडस्टफ्स आहे, ऑक्सिजन आहे, हे कोणाच्या माध्यमातून सर्क्युलेट होतं? तर रक्ताभिसरण संस्थेमार्फत. परंतु सगळे जे ह्या सिस्टीम कंट्रोल केल्या जातात ते नियंत्रण संस्थेद्वारे. दॅट इज ईच लाईफ प्रोसेस कंट्रीब्युट्स इन इट इज ओन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच काय? तर सगळ्या ज्या लाईफ प्रोसेस आहे ते स्वतःच्या पद्धतीने ह्या लाईफ प्रोसेसमध्ये एनर्जी प्रोडक्शन मिळवण्यासाठी कार्य करतात. फंक्शन्स ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेस आल्सो रिक्वायर्ड एनर्जी. आता हेच कोणती क्रिया करायची म्हटले तर त्याच्यासाठी एनर्जी लागते. लाईफ प्रोसेस जर ही सातत्याने चालू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी एनर्जीची गरज असते. एनर्जी नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. मानव आणि इतर जे सजीव आहेत ते फळं, भाज्या यासारख्याचा अन्न म्हणून उपयोग करतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. दे प्रिपेअर देअर ओन फूड. प्लांट्स काय आहेत? ऑटोट्रॉप्स आहेत. ऑटोट्रॉप्स म्हणजे दे प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात, म्हणूनच त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. ते कसं अन्न निर्माण करतात? तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, सोलर एनर्जी याची क्रिया हरितलवकामध्ये होतं, क्लोरोफिलमध्ये होतं आणि याचं रूपांतरण कार्बोहायड्रेट्स किंवा सिंपल ग्लुकोजमध्ये केलं जातं. याच प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतो. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, root, etc. त्यांनी जे तयार केलेलं अन्न आहे ते स्वतःसाठी काही युटिलाइज करतात, स्वतःच्या जीवनक्रिया चालवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतात. whereas remaining is stored in various parts like fruits. बाकीचे जे अन्न आहे ते फ्रूट्समध्ये, लिव्समध्ये, स्टेम्समध्ये किंवा रूट्समध्ये संग्रहित करून ठेवतात. वी कन्झ्युम ऑल दिस व्हेरियस प्लांट्स मटेरियल अँड ऑब्टेन डिफरंट न्यूट्रिएंट लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स. आपण जे काही अन्न, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न घेतो, प्लांट मटेरियल घेतो आणि वेगवेगळ्या फूड स्टफपासून वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात. जसं कार्बोहायड्रेट्स, फॅट्स
प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी पदार्थ आपण कंझ्युम करतो. विच फूड मटेरियल डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दीज न्यूट्रिएंट्स? हे अन्नपदार्थ मिळवण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो? We obtain the carbohydrates from milks, fruits, jaggery, sugarcane, vegetables, potatoes, sweet potatoes, sweetmeats, and cereals like wheat, maize, ragi, jawar, millet, rice इत्यादी. आपल्याला जे कार्बोहायड्रेट्स मिळतं ते कोणत्या घटकापासून मिळतं? फ्रूट्स आहे, जॅगरी गूळ आहे, साखर आहे आणि व्हेजिटेबल्स आहेत, पोटॅटोज बटाटे आहे, रताळी आहे, स्वीटमीट्स आहे, सिरियल्स आहेत लाईक गहू, मका, रागी, ज्वार, तांदूळ इत्यादी प्रकारच्या अन्न घटकापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्राप्त होत असतात. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. आता हे जे आपण कार्बोहायड्रेट्स घेतो वेगवेगळ्या पदार्थापासून, वेगवेगळ्या अन्नपदार्थापासून, तर आपल्याला किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते पर ग्रॅम. तर पाहूया वेगवेगळ्या पदार्थापासून आपल्याला किती एनर्जी प्राप्त होते. लेट अस स्टडी द वे ऑफ विच दिस एनर्जी ऑब्टेन. तुम्ही कधी कधी पाहता मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग मोर फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक्स ऑफ गेम. अनेक खेळाडू काय करतात की जेव्हा खेळत असताना वेगवेगळे फूड स्टफ किंवा ड्रिंक्स घेतात, जसं ग्लुकोज आहे. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड्स. आपल्या दररोजच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपण कार्बोहायड्रेट्सचा वापर करतो. धिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ ATP. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. आता इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की हे जी आपल्याला एनर्जी पाहिजे ती एनर्जी आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळते? ATPच्या. ATP मीन्स ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. कारण हे ऊर्जा समृद्ध संयोग आहे, रिच ऑफ एनर्जी सोर्स. दिस इज कॉल्ड अ सेल्युलर respiration. Cellular respiration occur among the living organism by 2 methods. याला आपण म्हणतो सेल्युलर रिस्पायरेशन. रेस्पिरेशन हे 2 वेनी 2 मेथडने रिस्पायरेशन होतं, ज्याला म्हणतो आपण सेल्युलर रिस्पायरेशन. तर नेक्स्ट पाहूया. Those 2 methods are aerobic respiration, that is oxygen is involved, and anaerobic respiration, oxygen is not involved. ह्या 2 मेथड कोणत्या आहेत? तर पहिली जी आहे एरोबिक रिस्पायरेशन. ऑक्सिजन इन्व्हॉल्व असताना घडून येणारं रिस्पायरेशन आणि ऑक्सिजन नसताना घडून येणारं रिस्पायरेशन, अशा 2 प्रकारचं रिस्पायरेशन घडून येत असतं. इन एरोबिक रिस्पायरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. जेव्हा आपण एरोबिक रिस्पायरेशन करतो किंवा ऑक्सिजन
असताना रिस्पायरेशन करतो, तर त्या रिस्पायरेशन प्रोसेसमध्ये ग्लुकोज इज ऑक्सिडाइज. ग्लुकोजचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं तर त्या ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेतून आपल्याला एनर्जी मिळते. दिस इज अ सिम्पल वे. ग्लायकोलिसिस, ज्याला आपण ग्लुकोजचे विघटन असं म्हणतो. ग्लायकोलिसिस, process of glycolysis occur in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step. या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं स्टेप बाय स्टेप. ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे काय? ज्याला आपण ऑक्सिजनचा संयोग होणे, कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. तर या ग्लुकोजसोबत ऑक्सिजनचा संयोग होतो आणि पायरुएक ॲसिड तयार होतं. 2 molecules of acidic pyruvic acid. In this process, 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. जेव्हा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं की पायरुविक ॲसिड तयार होतात, सोबतच ATP, NADH2 आणि वॉटर मॉलिक्यूलसुद्धा तयार होतात. Molecules of pyruvic acid performed in this process are converted into molecules of acetyl coenzyme. पायरुविक ॲसिड कन्व्हर्टेड होतं ॲसिटिल कोएन्झाइम्समध्ये आणि त्यावेळेस सुद्धा 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स तयार होतात कार्बन डायऑक्साईडचे. 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. कोणत्या प्रोसेसमध्ये? पायरुविक ॲसिड कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम्स हे तयार होत असताना 2 atoms of NADH2 and 2 atoms of carbon dioxide is released. त्यानंतर दुसरी सायकल आहे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, ज्यालाच आपण क्रेब्स सायकल म्हणतो. क्रेब्स सायकल मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया होतात, परंतु ह्या गुंतागुंतीच्या प्रोसेस आपण इथे पाहणार नाही. अगदी साध्या ज्या प्रोसेस होतात त्या प्रोसेसचाच फक्त या ठिकाणी क्रेब्स सायकलमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम्स एंटर इन मायटोकॉन्ड्रिया. आता जे ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेले ॲसिटिल कोएन्झाइम्स आहे ते कुठे एंटर करतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यानंतर सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन कॉल्ड ॲज अ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. ही जी ट्रायकार्बोक्सिलिक सायकल आहे ती कुठे परफॉर्म करते? कुठे ऑपरेट होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम्स इज completely oxidized through this cyclic process and molecules of carbon dioxide, water, NADH2, FADH2 and ATP are delivered. या ठिकाणी पूर्णपणे मायटोकॉन्ड्रियामध्ये पूर्णपणे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ॲसिटिल कोएन्झाइमचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं आणि ATP, NADH2, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी
हे रेणू रिलीज होतात आणि या मायटोकॉन्ड्रियामध्ये पूर्णपणे ऑक्सिडेशन प्रक्रिया होऊन हे ऊर्जा समृद्ध संयुगे या ठिकाणी तयार होतात. त्यानंतरची क्रिया आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ही सुद्धा प्रक्रिया मायटोकॉन्ड्रियामध्येच राबविली जाते. Molecules of NADH2 and FADH2 performed during all above process participate in electron transfer chain reaction. Due to this, 3 molecules of ATP are obtained from NADH2 and 2 molecules of ATP from FADH molecule. तर या ठिकाणी जे तयार झालेले NADH2 आहेत, या मॉलिक्यूलपासून 3 ATP तयार होतात. तर FADH पासून 2 ATPचे मॉलिक्यूल्स तयार होतात. बिसाइड ATP, वॉटर मॉलिक्यूल्स आर आल्सो परफॉर्म इन दिस रिॲक्शन. ATP बरोबरच पाण्याचे रेणूसुद्धा या ठिकाणी तयार होतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन फक्त मायटोकॉन्ड्रियामध्येच घडून येते. दस अ मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन एरोबिक respiration. A molecules of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of carbon dioxide, water produce along with energy. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमार्फत ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं ॲरोबिक रिस्पायरेशनमध्ये. ऑक्सिजन असताना ही सगळ्या प्रक्रिया घडून येते म्हणून त्याला आपण ॲरोबिक रिस्पायरेशन असं म्हणतो. आणि ही क्रिया घडत असताना यातून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एनर्जी रिलीज होते. तर पहा या ठिकाणी एनर्जी करन्सी, इथे तुम्ही पाहता एनर्जी स्ट्रक्चर, ATPचं स्ट्रक्चर कसं आहे. ॲडेनिन आणि रायबोस शुगर 3 फॉस्फेट मॉलिक्यूल हे मिळून ATP तयार होते. यालाच म्हणतो आपण ATP, ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनिन प्लस रायबोस शुगर प्लस 3 atom of phosphate. ATP is converted into ADP. हा एनर्जी सोर्स आहे आणि याच्यातील जो तिसरा बंध असतो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एनर्जी असते आणि हा जेव्हा तुटतो, वेगळा होतो, तेव्हा त्यापासून ॲडेनोसिन डायफॉस्फेट नावाचं संयुग तयार होते. आणि हा जेव्हा एक फॉस्फेट रेणू याच्यापासून वेगळा होतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर एनर्जी रिलीज केली जाते. इफ देअर इज sufficient amount of carbohydrates in body due to exceptional condition like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. जेव्हा केव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असेल, समजा उपवास केला आहे किंवा खूप भूक लागलेली असेल, त्यावेळेस मात्र कार्बोहायड्रेट्सऐवजी लिपिड्स एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरलं जातं, एनर्जी मिळवण्यासाठी वापरलं जातं. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स व्हेअर ॲज प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स. जेव्हा केव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असेल तर लिपिड्स वापरलं जातात आणि लिपिड्स वापरलं जातात तेव्हा फॅटी ॲसिड तयार होतात आणि जेव्हा प्रोटीन्स वापरलं जातं तेव्हा अमायनो ॲसिड तयार होतं. फॅटी ॲसिड्स and amino acids are converted into acetyl coenzyme. फॅटी ॲसिड्स आणि अमायनो ॲसिड याचं कन्व्हर्जन होतं कशात? ॲसिटिल कोएन्झाइम्समध्ये. अँड एनर्जी इज ऑब्टेन थ्रू कम्प्लीट ऑक्सिडेशन.
ॲसिटिल कोएन्झाईमचं ऑक्सिडेशन होतं कम्प्लिटली आणि आपल्याला एनर्जी प्राप्त होते. आणि ही प्रोसेस कोणामार्फत घडून येतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. ही सगळी जी प्रोसेस होती ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि त्या प्रोसेसचं नाव काय? क्रेब्स सायकल. या क्रेब्स सायकलच्या मदतीने मायटोकॉन्ड्रियामध्ये फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड इज कन्व्हर्टेड इनटू ॲसिटिल कोएन्झाईम्स. त्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला एनर्जी प्राप्त होते. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. लिपिड्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन. आपल्याकडे कार्बोहायड्रेट्सपासून ॲरोबिक रेस्पिरेशन होत असताना काय होतं? कार्बोहायड्रेट्सचं ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिस झालं, पायरुविक ॲसिड तयार होतं. पायरुविक ॲसिड नंतर याचं कन्व्हर्शन ॲसिटिल कोएन्झाईम्समध्ये होतं. ॲसिटिल कोएन्झाईम्स क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि त्याच्यापासून आपल्याला क्रेब्स सायकलने कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एनर्जी प्राप्त होते. हे जेव्हा आपल्या कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतील तर. कार्बोहायड्रेट नसतील तर मात्र लिपिड्स पहिल्यांदा वापरले जातात. लिपिडचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिडमध्ये, फॅटी ॲसिडचं कन्व्हर्शन ॲसिटिल कोएन्झाईम्समध्ये, ॲसिटिल कोएन्झाईम क्रेब्स सायकल. या क्रेब्स सायकलमधून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एनर्जी प्राप्त होते. इन केस ऑफ लिपिड्ससुद्धा संपलं तर शिल्लक आहे प्रोटीन. त्यानंतर प्रोटीनचा वापर केला जातो एनर्जी मिळवण्यासाठी. प्रोटीन्स, अमायनो ॲसिड. प्रोटीनचं अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्शन होतं. त्यानंतर अमायनो ॲसिड कन्व्हर्टेड इनटू ॲसिटिल कोएन्झाईम, क्रेब्स सायकल, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एनर्जी. अशा तऱ्हेने ॲरोबिक रेस्पिरेशनने आपल्याला एनर्जी प्राप्त होते. विनाऑक्सिक श्वसनाची प्रक्रिया. सम ऑर्गॅनिझम कॅनॉट लाईव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. काही जे सूक्ष्म जीव आहेत ते ऑक्सिजन असताना जिवंत राहू शकत नाही, तर ते मग ऑक्सिजन नसताना रेस्पिरेशन करतात आणि एनर्जी प्रोड्यूस करतात. कारण प्रत्येक सजीवासाठी ही एनर्जीची गरज असते. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप ऑफ ॲनारोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिस म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलंच आहे. आणि फर्मेंटेशन या दोन प्रक्रियेमार्फत जे बॅक्टेरिया आहे ते रेस्पिरेशन करतात. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड हॅज लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन होत नाही आणि त्याच्यामुळे यातून निर्माणी होणारी जी एनर्जी असते ती कमी असते. पायरुविक ॲसिड produced through glycolysis is converted into other organic acid or alcohol. ह्या अनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये पायरुविक ॲसिड तयार होतं, परंतु ते ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्याचं रूपांतरण होतं विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. दिस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. त्या प्रक्रियेला आपण फर्मेंटेशन म्हणतो. सम हायर प्लांट्स, animal and aerobic microorganism also perform anaerobic respiration instead of aerobic respiration. काही वनस्पती आणि काही प्राणी आहेत की जे अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. इफ देअर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. जेव्हा केव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल किंवा शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल अशा वेळेस मात्र हायर लेवल प्लॅन्ट्ससुद्धा किंवा सजीवसुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. तर या रेस्पिरेशनमध्ये काय होतं? ग्लुकोज आहे.
ग्लुकोज कन्व्हर्टेडचं ग्लायकोलिसिस प्रोसेस होते. ग्लायकोलिसिस प्रोसेसमधून पायरुविक ॲसिड तयार होतं. पायरुविक ॲसिडमधून फर्मेंटेशन. आपण ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये पाहिलं की पायरुविक ॲसिड कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम्स, परंतु मध्ये अनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन हे फर्मेंटेशन प्रोसेसनी होतं आणि वेगळ्या प्रकारचे अल्कोहोल तयार होतात. डिफरंट प्रोसेस, व्हिनेगर, व्हिटॅमिन्स इत्यादी. त्यानंतर ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड तयार होतं. पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन क्रिया, फर्मेंटेशनमधून अल्कोहोल निर्मिती होते आणि लहान जे सजीव आहे ईस्टसारख्या ज्या वनस्पती आहेत त्या फर्मेंटेशन क्रिया करतात आणि एनर्जी मिळवतात. तर तिसरा प्रकार आहे ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस प्रोसेस होते. पायरुविक ॲसिड निर्माण होतं, फर्मेंटेशन प्रक्रिया आणि लॅक्टिक ॲसिड तयार होतं. इरिथ्रोसाइट, मसल सेल यामध्ये सुद्धा लॅक्टिक ॲसिड तयार होतं. अनॅरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्स. तर एक्झाम्पल आहे सीड परफॉर्म अनॅरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. जेव्हा सीड आहे आपण त्याला लावतो किंवा त्याचं जर्मिनेशन करतो त्यावेळेस मात्र त्यांना कमी प्रमाणात ऊर्जा मिळते, ऑक्सिजन मिळतो आणि अशा वेळेस ते अनॅरोबिक रेस्पिरेशन करतात. सिमिलरली our muscle cells also perform anaerobic respiration while performing the exercise. आपण जेव्हा एक्झरसाइज करतो त्यावेळेस सुद्धा सेल जे आहेत ते अनॅरोबिक रेस्पिरेशन करतात. ड्यू टू धिस लेस अमाउंट ऑफ एनर्जीज प्रोड्यूस इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड अक्युमुलेट ड्यू टू विच वी फील टायर्ड. आपल्या शरीरातसुद्धा जेव्हा केव्हा आपण एक्झरसाइज करतो तेव्हा लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि या लॅक्टिक ॲसिडमुळे आपल्याला थकवा आल्यासारखा वाटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण थांबूया. वी विल सी एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स in next video. Thanks for watching.